रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती होताच राज्याचे कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार यांची सदिच्छा भेट घेऊन आभार मानले। तर राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी रायगडच्या पालकमंत्री नियुक्ती झाल्याबद्दल मंत्री भरत गोगावले यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छाही दिल्या। रायगडच्या पालकमंत्री पदावरून खासदार सुनील तटकरे आणि मंत्री भरत गोगावले यांच्यातील संघर्ष आणि तणाव यापूर्वी राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरला होता। मात्र सोमवारी भरत गोगावले यांच्या नावाची रायगडच्या पालकमंत्रीपदी घोषणा होताच महाडसह जिल्ह्यात शिवसेना कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। दरम्यान गोगावले यांच्या नियुक्तीवर तटकरे कुटुंबीय नाराज असल्याच्या चर्चा माध्यमात सुरू असल्याबद्दल विचारणा केली असता गोगावले यांनी नाराजीचे कोणतेही कारण नसल्याचं स्पष्ट केलंय। विधान परिषदेच्या 6 वर्षांच्या आमदारकीसाठी खासदार सुनील तटकरे यांचे पुत्र अनिकेत तटकरे यांचे बिनविरोध निवड झाल्याचा संदर्भ देत त्यामुळे तटकरे यांचा नाराजीचा प्रश्नच येत नसल्याचं त्यांनी म्हटलं। या राजकीय समन्वयातूनच आपली रायगडच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती झाल्याचं गोगावले यांनी स्पष्ट केलंय। आगामी काळात महायुतीच्या माध्यमातून रायगड जिल्ह्याच्या विकासाला सर्वाधिक प्राधान्य देण्यात येईल असंही त्यांनी सांगितलंय। दरम्यान आदिती तटकरे यांच्याकडून मंत्री गोगावलेंना देण्यात आलेल्या शुभेच्छांमुळे आगामी काळात रायगड जिल्ह्यातील महायुतीतील आणि प्रामुख्याने तटकरे आणि गोगावलेंमधील तणाव दूर होऊन महायुतीत सलोख्याचे वातावरण पाहायला मिळणार का हे पाहणं आता उत्सुकतेचं ठरणार आहे। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।